नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा मनपाला दणका. अनेक प्रलंबित मुद्द्यांसह राष्ट्रीय सरचिटणीस अमोलभाऊ भागवत यांनी केली महानगरपालिकाला आयुक्तांची कान उघाडणी. महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यावेळी पाहणी दौरा आटपून स्वतः उपस्थित होत्या. यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सारिकाताई नागरे, जनसेविका ज्योतिताई परदेशी, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष रोहिणीताई वाघ, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष रमेश चेवले, नाशिक शहर जिल्हाध्यक्ष समीर भडांगे, ओबीसी अध्यक्षा कुंदताई पवार, नाशिक कला अध्यक्षा रेखाताई निकुंभ, नाशिक कला अध्यक्ष संजय बलकवडे, नाशिक जिल्हा सचिव दिनेश दादा झुटे, नाशिक शहर उपाध्यक्ष अविनाश वाघ, नाशिक उपाध्यक्ष नवनाथ जाधव, बिस्मिल्ला खान, श्यामभाऊ डावरे, राकेश तेलोरे, पंडित मोरे, विशाल भारद्वाज आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सारिकाताई नागरे, समीर भाऊ भडांगे, रोहिणीताई वाघ, ज्योतिताई परदेशी, अविनाश वाघ, रेखाताई निकुंभ, कुंदताई पवार यांनी सुद्धा प्रशासनाच्या सध्याच्या कामकाजावर सगळून टीका केली आणि यापुढे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे महानगरपालिकेच्या कामकाजावर बारीक लक्ष राहील असे प्रतिपादन केले. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती प्रदेश सरचिटणीस आज आम्ही महानगरपालिका आयुक्त मॅडमकडे काही सिटी बसेसच्या आणि काही भ्रष्टाचार रस्ते यांसंदर्भात विषय घेऊन आलेलो आहोत. रस्त्यांवरती मोठे निधी उपलब्ध होऊन सुद्धा रस्ते व्यवस्थित झालेले नाहीये. सिटी लिंक बसला जाहिरातींचे दर ठरवून दिलेले असताना देखील ठेकेदार व्यावसायिकांकडून अव्वाच्या सव्वा दर वसूल करण्यामध्ये व्यस्त आहेत. या ठेकेदारांवर जवळजवळ 22,000 कोटी ते 23,000 कोटीच्या आसपास नियोजन आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी संपूर्ण देश इथं येत असतो. देशातले भाविक इथे येतात आणि ह्या भाविकांना तिथे स्थळी पोहोचवण्याचं काम असेल, त्याच्यानंतर रहदारीचे रस्ते असतील, त्या भाविकांची राहण्याची व्यवस्था असेल, यासंबंधी आम्ही खत्री मॅडमशी आता बोललेलो आहे. आणि त्यानंतर आत्तापर्यंत मला वाटतं 2016 पासून आम्ही निवेदनामध्ये स्पष्ट सांगितलं आहे, पावसाळी गटार, त्याच्यानंतर घरकुल योजना, सातपूर ग्रीन झोन याबाबत मागे 2016ला याची चौकशी लावली गेलेली होती. यावर इतर पक्षांतर्फे, समाजसेवकांतर्फे आंदोलनेसुद्धा झाली, मोर्चेसुद्धा झाली, उपोषणंसुद्धा झाले. परंतु 2017 ते 2018ला हे मुद्दे थांबवले गेलेले आहेत. हे मुद्दे पूर्णत्वास गेले नाही. तर ह्या सर्व तक्रारी आता आम्ही मनीषा खत्री मॅडम जे आयुक्त आहेत त्यांच्याकडे मांडलेल्या आहेत आणि आम्हाला आशा आहे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी अमोल भागवत, नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.